पंढरीनाथ महाराज की जय. श्री तुकाराम महाराज की जय. तो बघा जिवंत आहे अजून. येस उडाला. तो बघा उडाला. एव्हरेज बघा, एव्हरेज बघा काय दिलंय 19.3 आहे की नाही. खतरनाक एव्हरेज. आम्ही आता मस्त शर्ट पॅन्ट घालून जातो आहे घरी. आणि घर आहे 335 किलोमीटर. 335 किलोमीटर कव्हर करायला लागणार आहेत आपल्याला 6.5 तास. म्हणजे तुम्ही 1 तास अजून ॲड करा, थोडं खायला, थोडं प्यायला, थोडं मजा करायला. आणि घरी पोचू आम्ही आरामात 8, 8:30 मॅक्सिमम 9 वाजेपर्यंत. मित्रांनो, माझा हा फेवरेट हायवे जो की NH 965 आहे तो पकडलेला आहे आता. या हायवेवर किमान 30 किलोमीटर अजून जायचं. तर ही 30 किलोमीटरची जी एन्जॉयमेंट आहे ती मी घेतो. आणि मग हा हायवेला एक्झिट मारून NH 965 DD येईल वाटतं, तर त्या हायवेला जायचं. मग तिथून तर काय पुण्यावरून डायरेक्ट घरी. या रस्त्यावर ना हे बघा, हे फुलं बघा, कलर बघा तुम्ही या फुलांचा. इतकं मस्त मेंटेन केलं आहे ना रस्ता. आणि खूप मजा येते यार चालवायला. मध्ये कोणीच नाही येते असं, म्हणजे क्रॉसिंग वगैरे कोण करत नाही. कोण ॲनिमल, डॉग, कॅट वगैरे, इवन गाय पण नाही येत जास्त या रस्त्यावर. म्हणून खूप मजा येते या रस्त्यावर चालवायला. हे बघा, आता दुसऱ्या कलरचे फ्लावर्स आले. प्रॉपर मार्किंग आहे, प्रॉपर रस्ता आहे, प्रॉपर वेदर आहे आणि माणसंही प्रॉपर आहेत. तर लाईक करा व्हिडिओला, या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव आहे रिलॅक्सिंग वीकेंड ड्राईव्स. मला वाटतं या रस्त्यावर ना ऑटोनॉमस ड्रायव्हिंग व्हेकल्स आहेत ना, ते टेस्ट करू शकतात. इतकं सुंदर रस्ता बनवला आहे, प्रॉपर मार्किंग आहे, प्रॉपर लाईटिंग पण आहे. काल रात्री पण मी या रस्त्यावर चालवत होतो गाडी आणि मजा येते या रस्त्यावर चालवायला. एक खड्डा नाही आहे. आरामात 80 to 100, आता 100 आहे. 80 to 100 मस्त चालवतोय. 2000 RPMच्या खालीच आहे. तर आता 30 किलोमीटर कव्हर केलेले आहेत आणि आलेलं आहे आता वेळापूर, नाही तर वेलापूर, जिथे काल रात्री आम्ही स्टे केलेलं. मस्त जागा होती स्टे करायला. जस्ट 40-45 मिनिट्स, म्हणजे मॅक्सिमम 50 मिनटं आपल्या विठ्ठल रखुमाई टेम्पलच्या लांब आहे, तेवढं डिस्टन्स आहे. तर तिथपर्यंत पोचलो आहे. आता येईल अकलूज अराउंड 1 तास तर लागेलच अकलूजमध्ये पोचायला. आणि फलटण पण येईल आणि त्यानंतर येईल पुणे. तर प्रवास लांब आहे. अजून 305 किलोमीटर कव्हर करायचे आहेत. हे 305 किलोमीटर कव्हर करायला लागणार आहेत आपल्याला 5 तास आणि 53 मिनटं. बट त्याआधी ना एक कुठेतरी मस्त हॉटेल बघून काहीतरी हलकं फुलकं काहीतरी खावं तर लागेल सगळ्यांना. आणि एक सांगतो मित्रांनो, गाडी ना आता एव्हरेज 19चा देते या हायवेवर. इमॅजिन करा, मी फक्त 90 to 100च्या स्पीडमध्ये चालतोय आणि 5 लोक आहेत, पूर्ण 5 लोक, हट्टेकट्टे लोक आणि त्यांचं लगेज. तर आता मी पोचलेलो आहे माळशिरसपर्यंत, जे आहे अजून 300 किलोमीटर लांब नवी मुंबईच्या. तर अजून नवी मुंबईमध्ये पोचायला लागणार आहे 5.5 तास. मला खतरनाकवाली ओमनी दिसली आता, मस्त मॉडिफाय केले. वर रूफ रेल्स बघा, खाली त्याचे टायरचे रिम्स बघा. अरे यार खतरनाक, फुल झिंगा लाला ओमनी आहे, मस्त केली आहे. पण आणि जो पुढे आहे ना एक बंपर गार्ड लावलाय, मागे पण लावलाय ऍक्च्युली. खतरनाक रस्ता आहे ना, इतका सुपर रस्ता आहे, सुपर्ब रस्ता आहे एकदम. मजा येते यार, सगळ्यांनी इकडे या. हायली रेकमेंडेड रोड आहे NH 965.
मित्रांनो इथे आहे ना एक बटरफ्लाय अटकलेला, तर तो बटरफ्लाय काढायचं ट्राय करतोय आम्ही. बिचारा मेला नाही पाहिजे बस. तो बघा जिवंत आहे अजून. येस उडाला. तो बघा उडाला. चलो बाय बाय यार, भरपूर जागा. तो बघा तिकडे जाऊन बसला. तो हवेने उडून आला आणि बाजूला NH965 आहे. तर 2 मिनटं ब्रेक घेत होतो आम्ही आणि तो दिसला खाली, तर हिने वाचवला. तर चला आपली जर्नी कंटिन्यू करूया. तर आता इतकं मस्त वाटतंय ना की आम्ही त्या बटरफ्लायला वाचवलं. आम्ही काय वाचवलं, तो बटरफ्लाय वाचला ॲक्च्युली. बेस्ट. आता आहे ना फलटण आलं आहे, ते थांबलो आहे आम्ही आता. आदिराज हॉटेल आहे, पण मी हे तुम्हाला दाखवायला कॅमेरा ऑन केला. दाखवतो. मस्त खतरनाकवाले चिकू आहे, फ्लावर्स आहेत. हे बघा चिकू मस्त ना एकदम रॉ. ते हॉटेल आहे. गाडी इथे आहे आणि तो आहे NH965. आता फक्त 20 किलोमीटर बाकी आहेत NH965 वर. हॉटेलकडे आम्ही जेवायला थांबलेलो आणि या हॉटेलच्या बाहेर विहीर आहे त्यांची. हे बघा. या विहिरीमध्ये ना इथे पक्ष्यांनी घरं बांधले. ते बघा मी झूम करतो. हे बघा. आणि पक्ष फिरतात तिकडे आजूबाजूला. लंच झालेलं आहे, गाडीकडे जातो आहे. तर आता ना पोट भरून खाल्लं आहे मस्त. चपाती भाजी आणि एक राईस प्लेट घेतलेली. फक्त बिल झालं 800 रुपये 5 माणसांचं. एकदम पोट भरून खाल्लंय सगळ्यांनी. तर आता डिस्टन्स आहे टुवर्ड्स होम 250 किलोमीटर. फक्त 250 किलोमीटर. आणि हे 250 किलोमीटर कव्हर करायला आपल्याला लागणार आहेत 5 तास आणि 8 मिनटं. आता मध्ये 2 मिनिटांचा ब्रेक घेतलेला मी आणि लेफ्टला दिसलं मला, म्हणजे बाजूला दिसलं मला भाजी आणि फ्रूट्स. तर जे द्राक्ष आपल्याकडे 80 रुपये पाव किलो मिळतात ना, इथे 100 रुपये 1.5 किलो आहे. आणि ॲपल्स पण एकदम स्वस्त मिळाले, पायनॅपल स्वस्त मिळाले. तर फ्रूट्स मस्त घेतले आम्ही आणि आता समोर जातोय. तर फलटण आलंय, फलटण क्रॉस करतोय आता. तर आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 4:55, म्हणजे मोठ्यामोठी 5 वाजले आहेत. आणि लेफ्टला तुम्ही बघू शकता की सन आहे. तर आता मी तुम्हाला या सिरीजमध्ये सनराईज पण दाखवलाय आणि सनसेट पण दाखवलाय आणि अजून एक सनसेट मी आज दाखवेन तुम्हाला. समोरचं दृश्य बघा काय मस्त आहे. इथे किती 4-5 लेनचा रस्ता आहे हा. ॲक्च्युली मार्किंग केलेली नाही आहे. आणि आजूबाजूला आणि समोर मस्त माउंटन्स आहेत. तर खूप मजा येते या रस्त्यावर. आता हा जो रस्ता आहे ना तो 965D आहे. 965 पासून 965D पर्यंत आलो आहे. आणि मग आता NH48ला जाणार थोड्या किलोमीटर्समध्ये. अजून 15 ते 20 किलोमीटर आहेत NH48 यायला. फायनली आता NH48ला मर्ज झालेलो आहे मी. आणि इथून टोटल आता डिस्टन्स दाखवते 175 किलोमीटर, जे कवर करायला लागणार आहेत 3.5 तास. मग 9:20 नंतर 9:30 घरी पोचायला पाहिजे जर सगळं ठीक राहील तर. जर्नीचा फर्स्ट टोल आलेला आहे 5 ते 6 तासांनंतर. हा आहे खेडशिवपूर टोल. तर टोटल 3 टोल्स मला मिळतील. एक खेडशिवपूर टोल, एक तळेगाव टोल आणि नंतर खालापूर टोल.
तर आता मी माझ्या फेवरेट हायवेवर जातो आहे. हा आहे आपला यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे एक्सप्रेस वे. रात्रीचे वाजलेले आहे 7:30 आणि अजून 2 तास घरी पोचायला लागेल. मध्ये एक 15 मिनिटांचा चाय ब्रेक घेऊ, बिकॉज गेल्या 3 तास झाले लगातार ड्राईव्ह करतोय. तर जो फूड कोर्ट आहे ना तिकडे विचार करतोय टी ब्रेक घ्यायचा आणि एक वॉशरूम ब्रेक पण होऊन जाईल, थोडं फ्रेश होऊ. तोपर्यंत मस्त 80ची स्पीडनी क्रूज करूया. आता या जर्नीचा सेकंड टोलमध्ये मी आलेलो आहे. या टोलचं नाव आहे तळेगाव टोल आणि इथून आपलं डेस्टिनेशन आहे 94 किलोमीटर. हे 94 किलोमीटर कव्हर करायला आपल्याला लागणार आहे 1.5 तास. अजून लोणावळा पुढे आहे. लोणावळ्याचा घाट उतरायचं आहे आता आपल्याला. आणि आज आहे ना सॅटर्डे नाईट आहे, शनिवारची रात्र आहे. तर त्यामुळे इथे टोलमध्ये खूप कमी गर्दी होती. आज काहीच गर्दी नव्हती ॲक्च्युली. जर तुम्ही याच टाईमला संडे रात्री याल ना तर तुमचा टोलमध्ये किमान 15 ते 20 मिनिटं तर जातीलच, कधी कधी अर्धा तास सुद्धा जातो. आता रात्रीचे वाजलेले आहेत, किती वाजले 1 मिनिट हां 8:30 वाजलेले आहेत. हे जे फूड कोर्ट आहे ना आपल्या लोणावळ्याच्या नंतरचं, म्हणजे खालापूरचं फूड कोर्ट, तिथे थांबलो आहे. तिथे काहीतरी चहा वगैरे पितो आणि नंतर निघतो. होप तुम्हाला आतापर्यंत हा व्हिडिओ आवडत असेल. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा व्हिडिओला आणि चॅनललाही सबस्क्राईब करून जावा. आता जर्नीचा शेवटचा स्टेज आहे. फक्त उरलेले आहेत, किती उरलेले आहेत दाखवतो. फक्त उरलेले आहेत 45 किलोमीटर. ते 45 किलोमीटर कव्हर करायला लागणार आहेत 50 मिनटं. आणि ही मस्त जर्नी, मस्त पंढरपूरची यात्रा समाप्त होईल आणि सगळे खुश आहेत, बिकॉज एक जर्नी संपणार तर दुसरी जर्नी चालू होणार. तर एक शेवटी सगळ्यांनी बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, उंदीर मामा की जय. तर मित्रांनो आता लास्ट टोल आलेला आहे. हा टोल आहे खालापूर टोल आणि या टोल नंतर फक्त 40 किलोमीटर आहेत आणि 1 तासाच्या आतच गाडी घरी जाणार आहे आणि आम्ही पण घरी जाणार आहोत. आता घरी पोहोचलेलो आहे. रात्रीचे 10 वाजले. दुपारी 1 वाजता जर्नी चालू केलेली, रात्रीचे 10 वाजले. आरामात हसत खेळत आलो. तर मी तुम्हाला स्टॅटिस्टिक्स दाखवतो या जर्नीचे. या जर्नीला टोटल झाले हे बघा 767.9 किलोमीटर, म्हणजे 768 किलोमीटर मोठामोठी झालेले आहेत. आणि एव्हरेज बघा काय दिलंय 19.3 आहे की नाही, खतरनाक एव्हरेज. तुम्हाला ही जर्नी आवडली असेल तर लाईक करा, व्हिडिओ सबस्क्राईब करा, चॅनलला रिलॅक्सिंग वीकेंड ड्राईव्ह. आणि बाय बाय, टेक केअर. हर हर महादेव, हरे कृष्ण, बाय बाय.